मिरजमध्ये रिक्षा भाड्याच्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. भाडेवाढीच्या कारणावरून वाद, पीव्हीसी पाईपने मारहाण, जीवे मारण्याची धमकी. मिरज शहरातील गांधी चौक परिसरात रिक्षा भाड्याच्या वादातून एका रिक्षा चालकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात 3 नामनिर्देशित आणखी एका अनोळखी अशा एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनसूर दस्तगीर नदाब व 51 व्यवसायाने रिक्षाचालक असून ते मंगळवार पेठेतील शिवाजी चौक परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी सुमारे 12-15 वाजण्याच्या सुमारास ते गांधी चौक येथील सदामुख रिक्षा स्टॉपवर आपल्या रिक्षात बसले असताना हा प्रकार घडला. यावेळी आरोपींनी माझी 3 मुले माझ्या रिक्षातून जातात, तू भाडे का वाढवले असा जाब विचारत फिर्यादीला रिक्षा बाहेर ओढले. त्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच 2 आरोपींनी त्याच्या हातातील पीव्हीसी पाईपने फिर्यादीच्या पाठीवर आणि मांडीवर मारहाण केली, तर एका अनोळखी व्यक्तीनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी असलम बाडवाले, इरफान वसीम बाडवाले आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 118(1), 115, 352, 351(2) आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून मिरज शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.